नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल असते वाणी. मी तुमची होस्ट वाणी. मागच्या भागात राशीलने खुलासा केला होता की अंकल आंटींनी मला धाकटी सून म्हणून स्वीकारले आहे. आज तुम्ही ऐकाल राशीलची खोडकर मस्करी, एक शॉपिंग ट्रिप आणि परागच्या त्या भयानक भूतकाळाचे सत्य ज्याने स्वप्नीलला बदलून टाकले. हृदयाचा मार्ग. राशीलने हसत सांगितले की हे पवित्र कार्य तिचेच आहे. तिने खोडकरपणे माझ्या हृदयाकडे बोट दाखवले आणि म्हणाली, तुझ्या या हृदयाचे ऐक, एखादा मार्ग नक्कीच सापडेल. बाजाराचे निर्देश. आठवडाभर व्यस्त राहिल्यानंतर मी राशीलसोबत मार्केटला गेले. मी नको म्हणत असतानाही राशीलने माझ्यासाठी महागडे अंतर्वस्त्र आणि नाईट सूटसह अनेक गोष्टी खरेदी केल्या आणि निर्देश दिले, या जगात काय काय बनते त्यांचा वापर करून तू सुद्धा पाहायला आणि जाणून घ्यायला हवे. वेदनामयी कबुली. लंच दरम्यान राशीलने माझे मत विचारले. माझे डोळे भरून आले आणि मी माझी पीडा सांगितली. स्वप्नील खूप चांगला मुलगा आहे. माझ्यामुळे तो वेदनेत असेल या कल्पनेनेच मी अस्वस्थ होते. भविष्याची खात्री. राशीलने मला विश्वास दिला, ते कसे शक्य होईल ते मी बघेन. तू आता मला हे सांग की स्वप्नील आणि तुझ्यामध्ये आय लव्ह यू ची देवाणघेवाण झाली की नाही. आणि मी तिला अश्वारोहण, सरोवरात बुडणे आणि स्वप्नीलने जीव वाचवल्याची संपूर्ण कथा सांगितली. भावांचे सत्य. राशील म्हणाली, पराग आणि स्वप्नील दोन्ही भाऊ सारखेच आहेत. ते कोणालाही फसवत नाहीत. स्वतःचे वाईट गुण किंवा वाईट भूतकाळ लपवण्याचा कोणताही प्रयत्न करत नाहीत. परागचा भयानक भूतकाळ. माझ्या उत्सुकतेवर राशीलने परागचे ते सर्वात मोठे रहस्य उघड केले ज्याने कुटुंबाला हादरवून सोडले होते. कॉलेजमधील ड्रग्ज आणि मित्रांकडून झालेले लैंगिक शोषण. राशीलचा आवाज हळू झाला जेव्हा तिने सांगितले की मित्रांनी व्हिडिओची धमकी देऊन परागला गप्प राहण्यास भाग पाडले होते. शिकवणीचा निष्कर्ष. परागला ड्रग्ज पुनर्वसन केंद्रात राहावे लागले आणि त्या घटनेतून स्वप्नीललाही धडा मिळाला. राशीलने निष्कर्ष काढला, अशा प्रकारे एका भावाने ठेच लागून पडल्यानंतर धडा घेतला आहे आणि दुसऱ्याने भावाला पडताना बघून धडा घेतला आहे. दोन्ही भावांच्या आयुष्यात इतके दुःख. काय वाणी हा भयानक भूतकाळ स्वीकारून स्वप्नीलच्या प्रेमाचा स्वीकार करेल का धाकटी सून बनण्यास नकार देऊन परत भारतात निघून जाईल. वेदना, विश्वासघात आणि प्रेमाचा खरा आधार. प्रेम अनमोल असते वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. भाग 48. धाकटी सून हा टॅग. परागचा भूतकाळ आणि प्रेमाचे सत्य. स्वप्नील अशा गोष्टी वेळेच्या आधी सांगत नाही. हे पावन कार्य तर तुझ्या या सखीचेच आहे. राशील एक हात आपल्या छातीवर ठेवून हसत आहे. तिच्या डोळ्यात खोडकरपणा चमकतोय. ही गोष्ट 15 दिवसांपूर्वी मला अप्रिय वाटली असती. आता जेव्हा मी स्वप्नीलसोबत वेळ घालवला आहे तेव्हा मला ही गोष्ट प्रिय वाटत आहे. तरीही मी विचार करते, हे शक्य कसं होईल. माझ्या पप्पांचा माझ्याशिवाय कोणीही नाही. मला त्यांच्यापासून दूर अमेरिकेला यायचे नव्हते. अमेरिका कितीही चांगला देश का असेना, मला माझी क्षमता भारतातील मुलांच्या प्रगतीसाठी वापरायची आहे. राशीलला माझ्या चेहऱ्यावरूनच समजले आहे की माझ्या मनात द्वंद्व सुरू आहे. तिने माझ्या कपाळावर आपली तळहात ठेवली आणि म्हणाली, यावर जास्त ताण देऊ नकोस, कपाळावर आठ्या दिसू लागतील. मग हसून खोडकरपणे माझ्या छातीला स्पर्श करत म्हणाली, तुझ्या या हृदयाचे ऐक, एखादा मार्ग नक्कीच सापडेल. माझ्या मनाला तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवावासा वाटला. तेव्हाच पाळण्यात झोपलेल्या परुष्णीच्या रडण्याचा आवाज ऐकून राशील त्या दिशेने धावली. मी सुद्धा तिच्या मागे गेले. दुसऱ्या दिवसापासून मी सर्फिंग आणि अश्वारोहण या दोन्ही वर्गांमध्ये खूप व्यस्त झाले. दरम्यान माझे पप्पा आणि कधीकधी अलका मॅम यांच्याशी फोनवर थोडी खुशाली विचारणे होत असे. इथे माझे राशीलच्या कुटुंबातील सदस्यांशी भेटणे फक्त सकाळच्या नाश्त्याला आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळीच होते. अंकल आणि आंटींची वागणूक खूपच प्रेमळ आणि गोड असते. ते काही बोलत नाहीत पण मला आपल्या सुनेच्या रूपात पाहतात हे आता मला ठाऊक आहे. राशील फक्त माझ्यासोबतच नाही तर सर्वांसोबत हसण्यात खिदळण्यात मग्न असते. पराग सुद्धा तिला साथ देतात. स्वप्नील आणि मी संयमी आणि तुलनेने शांत राहतो. मला आता आशा वाटू लागली आहे की स्वप्नीलशी पुन्हा सविस्तर भेट विकेंडला होऊ शकेल. शुक्रवारी स्वप्नीलने विकेंडच्या कोणत्याही प्रोग्रामबद्दल माहिती दिली नाही, त्यामुळे मी थोडी निराश झाले. स्वप्नील त्याच्या एका मित्राच्या लग्नाला गेला आहे हे मला शनिवारी नाश्त्याच्या वेळी होणाऱ्या चर्चेतून समजले. वाणी, आज परुष्णी परागसोबत राहील, त्यामुळे आपल्याला मार्केटला जाण्याची संधी मिळेल. तू अजून इथले मार्केट पाहिले नाहीस. मला वाटते तू इथले मार्केट सुद्धा फिरून पाहावेस.
त्याच वेळी आपण दुपारचे जेवणही बाहेरच करू, तेव्हा आपण खूप गप्पा मारू शकू. नाश्त्यानंतर राशीलने आपली योजना सांगितली. मार्केटमधील किंमती पाहता मी स्वतःसाठी जास्त काही घेण्याच्या स्थितीत नाही. मी विरोध करूनही राशीलने माझ्यासाठी खूप वस्तू खरेदी केल्या. यात महागड्या सँडल्स, बॅग, गॉगल्स, परफ्यूम, महागडे अंतर्वस्त्र, नाईट सूट अशा वस्तूंचा समावेश आहे. मी या गोष्टी वापरत नाही. राशीलवर माझ्या नकाराचा काहीही परिणाम झाला नाही. या जगात काय काय बनते त्यांचा वापर करून तू सुद्धा पाहायला आणि जाणून घ्यायला हवे. राशील मला पर्याय नाही तर जणू निर्देशच देत आहे असे वाटत होते. नंतर आम्ही जेवायला गेलो. राशीलने लॉनमध्ये सर्वात वेगळी असलेली टेबल निवडली. वाणी, जेवण वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये, याला सर्व्हिसला रशिया म्हणतात, हळूहळू वाढले जाईल. इथे आपल्याला प्रायव्हसी सुद्धा आहे. आपल्याकडे जेवण आणि गप्पांतून पोट आणि मन तृप्त करण्यासाठी पुरेसा वेळ असेल. आपण हिंदीमध्ये आरामात सर्व काही बोलू शकतो. बसताना राशीलने हे एका योजनेसारखे सांगितले. मला खात्री होती की ती स्वप्नीलबद्दल माझे मत नक्कीच विचारेल. स्वप्नीलसोबत तुला कसं वाटतंय? स्वप्नील तुला त्रास तर देत नाही ना? मला छेडण्याच्या विचाराने विचारलेला राशीलचा हा प्रश्न माझ्यासाठी अपेक्षितच होता. राशील, हे तू नीट केलं नाहीस. हा काळ पुढे आम्हा दोघांना वेदनाच देणारा असेल. स्वप्नील खूप चांगला मुलगा आहे. माझ्यामुळे तो वेदनेत असेल या कल्पनेनेच मला त्रास होतो. माझ्या हृदयातील पीडा माझ्या आवाजात उमटली. म्हणजे अजूनही तू लग्न न करण्याच्या विचारावर ठाम आहेस? जर मी विचार बदलला तरी सुद्धा माझ्यासाठी स्वप्नीलशी लग्न करणे शक्य नाही. माझ्या स्वरात एक कळा होती. ते कसे शक्य होईल ते मी बघेन. तू आता मला हे सांग की स्वप्नील आणि तुझ्यामध्ये आय लव्ह यू ची देवाणघेवाण झाली की नाही? राशील आमची चर्चा भविष्यावर नाही तर वर्तमानावर केंद्रित करू पाहत होती. पहिली डिश सर्व होण्यापूर्वीच मी राशीलला सविस्तर सांगितले, ज्यात स्वप्नीलने आपला भूतकाळ न लपवणे, सर्फिंग करताना समुद्रात बुडण्यापासून वाचवणे, अश्वारोहणात सोबत सवारी करणे, सरोवरात बुडण्यापासून वाचवणे आणि झाडावर चढताना उतरताना केलेली मदत या सर्वांचा समावेश होता. राशीलने हे एखाद्या रंजक प्रेम कथेप्रमाणे तन्मय होऊन ऐकले. ती अत्यंत आनंदी दिसत होती. पराग आणि स्वप्नील दोन्ही भाऊ सारखेच आहेत. ते कोणालाही फसवत नाहीत. स्वतःचा वाईटपणा किंवा वाईट भूतकाळ लपवण्याचा प्रयत्न करत नाहीत. आपल्या होणाऱ्या पत्नीचा आनंद आणि तिच्या व्यक्तिमत्वाचा विकास प्रत्येक प्रकारे सुनिश्चित करतात. सुपचे घोट घेत राशील म्हणाली. हो राशील, आम्हीही त्यांच्यासारखेच आहोत. आम्हीही एकमेकांशी काही बोलताना कोणताही संकोच केला नाही. जेव्हा सोबत दीर्घकाळ चालायचे असते तेव्हा त्याचा आधार सत्याच्या धर्तीवरच असायला हवा. पराग सुद्धा स्वप्नीलसारखा स्वतःच्या आधी तुझ्या सुखक सोयींची काळजी घेतो का? आणि परागने सुद्धा आपला असा कोणताही भूतकाळ सांगितला आहे का जो चांगला मानला जात नाही? तिच्याशी सहमती दर्शवत मी सुद्धा उत्सुकतेपोटी विचारले. आमच्या डेटिंगचे तपशील तर एक मोठी प्रेम कथा होईल. सध्या मी तुला परागच्या भूतकाळाबद्दल सांगते. त्याबद्दल परागला वाटते की त्याची चूक माझ्यापेक्षा जास्त अक्षम्य आहे. राशीलने जेव्हा सांगायला सुरुवात केली तेव्हा मला वाटले की माझ्या मनातल्या जिज्ञासेचा आता शेवट होणार आहे. परागच्या कॉलेजच्या दिवसात त्याच्या 2 मित्रांना ड्रग्जचे व्यसन होते. त्यांनी परागलाही ते घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. सुरुवातीला पराग नकार देत राहिला, पण नंतर त्यांचा दबाव काम करून गेला. पराग वीकेंड पार्टीमध्ये ड्रग्ज घेऊ लागला. जेव्हा व्यसन वाढले तेव्हा तो स्वतः ड्रग्ज वेंडर्सकडून ड्रग्ज घेऊ लागला. कॉलेजच्या वॉशरूममध्ये लपून तो नशा करण्याचा सराव करू लागला. सांगताना राशीलचा आवाज हळू झाला. मी याबद्दल ऐकते. केवळ इथेच नाही तर भारतातील मोठ्या शहरांतील कॉलेजेसमध्ये तरुणांमध्ये हे आता सामान्य झाले आहे. ती गप्प झाल्यावर मी म्हणाले, ड्रग्जचीच गोष्ट असती तर परागचा अपराधीपणाचा भाव इतका नसता, पण याचे परिणाम खूप वाईट झाले. त्याचे मित्र गे होते. रात्रीच्या पार्ट्यांमध्ये जेव्हा पराग ड्रग्जच्या नशेमध्ये झोपलेला असायचा तेव्हा ते त्याचे लैंगिक शोषण करू लागले. परागला दुसऱ्या दिवशी सकाळी याबद्दल काहीच कळायचे नाही. एके रात्री जेव्हा ते त्याचे शोषण करत होते तेव्हा नशा कमी असल्यामुळे परागला जाग आली. स्वतःसोबत हे सर्व घडताना पाहून तो ओरडू लागला. तेव्हा त्या दोघांनी त्याच्या तोंडावर पट्टी चिकटवली आणि परागच्याच कपड्यांनी त्याचे हात पाय बांधले. त्याने हे सर्व स्वतः पाहिलं. इतकंच नाही तर त्यांनी त्याला जुना व्हिडिओ सुद्धा दाखवला. त्यांनी परागला धमकी दिली की जर त्याने कोणाला सांगितलं तर ते व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवतील.
बदनामीच्या भीतीने पराग गप्प राहून सर्व सहन करत राहिला. त्यानंतर काही दिवस त्याने हे सर्व आपल्यासोबत घडू दिलं. पुढचा कोर्सा आल्यावर राशील गप्प झाली. त्यावेळी मी जेवता जेवता विचारात हरवून गेले. हे पाहून राशील हसून म्हणाली, तू त्याबद्दल विचार नको करू, जेवणाची चव घे. ती जुनी गोष्ट आहे. त्याबद्दल खेद व्यक्त करून स्वतःचे मन दुखावून घेण्याची गरज नाही. राशीलने वाढलेल्या पदार्थांच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगताना मला अधिक खाण्यासाठी आग्रह केला. शेवटचा गोड पदार्थ येण्यास उशीर झाल्यामुळे आम्हाला वेळ मिळाला. जेव्हा पराग खूप अस्वस्थ झाला तेव्हा त्याने आपल्या वडिलांना सर्व काही सांगितले. वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. दोन्ही दोषी मित्रांवर कारवाई झाली. परागला पुनर्वसन केंद्रात राहावे लागले. तेव्हा परागने धडा घेतला. परागच्या अनुभवातून स्वप्नीललाही शिकवण मिळाली आहे. अशा प्रकारे एका भावाने ठेच लागून पडल्यानंतर धडा घेतला आहे आणि दुसऱ्याने भावाला पडताना बघून धडा घेतला आहे. राशीलने दीर्घ श्वास सोडत आपले बोलणे पूर्ण केले. तू आणि परागजी यांनी एकाच प्रकारचा दगाफटका सहन केला आहे. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच तुम्हा दोघांचा विश्वासघात केला आहे, मी समारोप करत म्हणाले. भाग 48 समाप्त.